पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील बस स्थानक परिसरात काल दुपारी एक अनपेक्षित प्रकार घडला। गर्दीचा फायदा घेत एक वयस्कर प्रवासी थेट बसच्या खिडकीतून आत चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहून बस कंडक्टरनं तत्काळ हस्तक्षेप केला। मात्र या कृतीमुळे काही उपस्थित नागरिकांनी कंडक्टरला जाब विचारत त्याच्यावर टीकेचा वर्षाव केला। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी सुमारे 3च्या सुमारास सोलापूरकडे जाणारी एसटी बस स्थानकातून सुटण्याच्या तयारीत होती। बसमध्ये आधीच मोठी गर्दी होती। दरवाजाजवळ जागा नसल्याने संबंधित वयस्कर व्यक्तीने थेट खिडकीतून आत शिरण्याचा प्रयत्न केला। हे दृश्य पाहून कंडक्टर धावत आला आणि त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करू लागला। कंडक्टरचा उद्देश प्रवाशांची व इतरांची सुरक्षितता राखण्याचा असल्याचं नंतर स्पष्ट झालं। मात्र त्यावेळी काही प्रवाशांनी कंडक्टरला उलट सवाल करत त्यांना जाऊ द्या ना, इतकं काय करताय, खाली का ओढता, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली। काहींनी मोबाईलवर व्हिडिओ शूट करत सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले। दरम्यान कंडक्टरनं शांतपणे परिस्थिती हाताळत संबंधित वयस्कर प्रवाशाला समज दिली। अशा प्रकारे खिडकीतून चढणं अत्यंत धोकादायक आहे। बस सुरू झाली असती तर मोठा अपघात घडू शकला असता, असं त्यांनी स्पष्ट केलं। काही सुजाण प्रवाशांनीही कंडक्टरची बाजू घेत गर्दी शांत केली। घटनेनंतर बस काही मिनिटं उशिरानं रवाना झाली। स्थानक प्रशासनानं सांगितलंय की यात्रेच्या काळात अतिरिक्त गर्दीमुळे अशा घटना घडतात। मात्र प्रवाशांनी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे। बसमध्ये चढताना दरवाजाचाच वापर करावा आणि कर्मचाऱ्यांच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे। या घटनेमुळे सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे। काही जणांनी कंडक्टरचं कौतुक करत त्यांना योग्य वेळी हस्तक्षेप केल्याचं म्हटलंय, तर काहींनी गर्दी व्यवस्थापनाबाबत प्रशासनावर प्रश्न उपस्थित केलेत। एकंदरीत पंढरपूर सारख्या धार्मिक ठिकाणी यात्रेच्या काळात वाढणारी गर्दी आणि त्यातून निर्माण होणारे धोके याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलं आहे।